नमस्कार मित्रांनो, जय भीम. मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे मंत्रीपद आणि जय भीम. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतोय की मंत्रीपद आणि जय भीम या दोघांचं काही संबंध आहे का? होय मित्रांनो, वेळ न दवडता मंत्रीपद आणि जय भीम यांचा संबंध काय आहे, कसा आहे, कोणी सांगितलंय आणि का सांगितलंय, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय. तर मित्रांनो, झालंय असं की आत्ताची परिस्थिती जर बघितली तर हा महिना जर बघितला तर नोव्हेंबर महिना आहे. या नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच नोव्हेंबर 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि निवडणुका चालू असताना म्हणजेच हे वातावरण प्रचाराचं वातावरण असतानाच आणि बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 या विधानसभेसाठी मतदान संपूर्ण महाराष्ट्रात होते आणि त्यामध्येच 17 नोव्हेंबर 2024 एका ठिकाणी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाने कार्यकर्त्यांचं स्नेहसंमेलन भरवलं आणि त्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती, एक जबाबदार मंत्री, एका पक्षाचे जबाबदार मंत्री, नन अदर दॅन किंवा दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत डॉक्टर नितीन राऊत. आणि त्यांनी असं विधान केलंय की माझं मंत्रीपद हे विलासराव देशमुखांना जय भीम म्हटल्यामुळं गेलं. आता मित्रांनो, हे जर बघितलं तर ही बातमी तयार झाली, मीडियामध्ये चर्चा चालू झाली की एक जय भीम म्हटल्यामुळे जर मंत्रीपद जात असेल तर कोणामुळे कोणी घालवलंय, ते कोणत्या पक्षाचे आहे, मग त्या व्यक्तीकडे ते बोट जातं, त्या पक्षाकडे ते बोट जातं. आणि डॉक्टर नितीन राऊत जे आहेत यांनी अशा वेळेला हे विधान केले की वेळ प्रचाराची वेळ आहे. रविवारी हे त्यांचं विधान येतं. रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजे तिसऱ्या दिवशी बरोबर किंवा चौथ्या दिवशी या ठिकाणी त्या मतदान होणार आहे. आणि अशा दरम्यान जर ते विधान केलं तर मग त्यामध्ये त्या विधानाला खूप मोठा अर्थ निर्माण होतोय. आणि ते विधान केल्यामुळं ऑटोमॅटिक विरोधी पक्ष त्याचं भांडवल करणार आणि त्यांना असंच पाहिजे असतं. कारण भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीच्या नियमाप्रमाणे निवडणुका होत आहेत आणि विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष, जो सत्ताधारी असेल त्याला विरोधी पक्ष सतत विरोधकाच्या चष्म्यातून पाहत असतो. आणि असं जर विधान येत असेल तर मग एका बाजूला विरोधी पक्ष याचं भांडवल करणार आणि ते विधान नितीन राऊत यांनी म्हणले ते चेक करण्याचा प्रयत्न केला की खरंच असं झालं असेल का, खरंच ही घटना घडली असेल का. कारण त्यांनी त्यामध्ये म्हटलेले, त्या कार्यक्रमात ते बोलले. बघायचंय तुम्हाला, ऐका. मंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही तयारीला लागा. परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधलं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे. आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते. त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ, आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. म्हटलं बोला. नाही म्हणे चला. एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये भीम म्हणताना ते जय भीम म्हणणं सोडून द्या, कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रीपद गेलं. ऐकलं की त्या कार्यक्रमामध्ये बोललेत की विलासरावांना मी जय भीम म्हटल्यामुळं माझं मंत्रीपद गेलं. हे त्यांना दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजेच एकनाथ गायकवाड. आता हे खरं की खोटं? बरं, नितीन राऊत खोटं का बोलतील? बरं, खोटं बोलण्यासारखी गोष्ट ही नाहीये. ही जय भीम ही स्वाभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. मग ते खोटं तर बोलणार नाही, ते सत्य बोलणार आहेत. आणि मित्रांनो, हे सत्य मग कधी झालं किंवा काय घडलं ते चेक करण्याचा प्रयत्न केला तर अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून
2 वेळा ज्या व्यक्तींना चान्स दिला किंवा संधी मिळाली ती व्यक्ती म्हणजे नन अदर दॅन किंवा दुसरे तिसरे कोणी नसून ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासरावजी देशमुख यांना 2 वेळा संधी मिळाली आणि ती 1999, 2003 आणि 2004, 2008 मध्ये. आता याच वेळेमध्ये नितीन राऊत सुद्धा विधानसभेवर निवडून आले. याच कालावधीमध्ये एकनाथराव गायकवाड सुद्धा निवडून आले आणि नितीन राऊत हे म्हणजे एनर्जेटिक पर्सन आहे. एससी कॅटेगरीतला माणूस आहे. बाबासाहेबांना मानणारा माणूस आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये असणारा माणूस आहे. पण तो काँग्रेसमध्ये काम करतोय. काँग्रेसमध्ये तो राजकारण करतोय. आणि मग अशा वेळेला विलासराव देशमुखांनीच त्यांना सांगितलं की तुमचं नाव कॅबिनेटमध्ये येतंय म्हणजे तुम्हाला मंत्री करायचंय. परंतु त्यानंतर त्यांचं नाव हटवलं गेलं आणि ते हटवलं गेल्यानंतर ते 1.5 महिना म्हणतात की मी गेलोच नाही. पण ज्यावेळेस 1.5 महिन्यानंतर ते पुन्हा मंत्रालयामध्ये गेले त्यावेळेस त्यांना एकनाथराव गायकवाडांनी सांगितलं की तुमचं मंत्रीपद का गेलं तर तुम्ही विलासरावांना जय भीम म्हणता म्हणून. आणि मग त्या कालावधीमध्ये म्हणजेच 1999 ते 2003 मध्ये मंत्री कोण होते तर एकनाथ गायकवाड होते. त्यांच्याकडे खातं कोणतं आलं? आरोग्य खातं आलं, वैद्यकीय शिक्षण खातं आलं, गृहनिर्माण झोपडपट्टी विकास हे खाते त्यांच्याकडे आले, कामगार मंत्री हे खातं त्यांच्याकडे आलं. मित्रांनो, हे जर बघितलं तर नितीन राऊत बोलले ते खोटं नाही, खरं आहे. परंतु यामधून जर ह्या व्यक्तींनी जे काही विधान केलं त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने जर विचार केला किंवा महाराष्ट्रामध्ये सध्याचं वातावरण हे राजकीय वातावरण आहे, सध्या निवडणुकाचं वातावरण आहे आणि अशामध्ये च्याच पक्षाचा म्हणजे काँग्रेस पक्षाचाच माणूस काँग्रेस पक्षाच्याच मुख्यमंत्र्यांनी असं केलं असं सांगतो त्यावेळेस मात्र विरोधकाला संधी मिळेल त्या बातम्या सगळ्या मीडियामध्ये येतात आणि मग त्याच्यातून तर्क वितर्क काढले जातात की खरंच असं आहे का की काँग्रेस पक्ष हा जातीवादी आहे का. आणि मग जातीवादी असेल तर ही मंडळी तर त्याच्यामध्येच काम करतायत. बरं, विलासराव देशमुखांना हे जर नितीनराव जय भीम म्हणत होते तर त्यांचं खातं काढलं आणि कोणाला दिलं तर एकनाथराव गायकवाडांना दिलं. म्हणजे एका एससी कॅटेगरीच्या आमदाराचं खातं ह्या दुसऱ्या एससी कॅटेगरीच्या आमदारालाच मिळालं. आता याच्यातून जे काही मतितार्थ किंवा अर्थ काढले जातील ते वेगवेगळे असतील. प्रत्येकाच्या डोक्यातून येणारी संकल्पना वेगवेगळी असेल. पण मला तरी असं वाटतं की ठीक आहे, विलासराव देशमुखांनी तसं केलंही असेल नसेल माहीत नाही आपल्याला. ते तसं का घडलं ते माहीत नाही. पण जर एकनाथराव गायकवाड असं सांगतात नितीन राऊतांना तर नितीन राऊत आता सध्या हयात आहेत. एकनाथराव गायकवाड कोविडमध्येच त्यांचं निधन झालेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री 2 वेळा राहिले विलासराव देशमुख त्यांचं निधन 14 ऑगस्ट 2012 झालेलं आहे. म्हणजे ही गोष्ट घडलेली आहे. परंतु आत्ताच्या कंडिशनला जर ती गोष्ट नितीन राऊत काढत असतील तर मला वाटतं त्यातून त्यांना एकच सुचवायचंय की मंत्रीपद जे आहे हे मंत्रीपद आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळाले किंवा बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आम्हाला मंत्रीपद मिळाले. आणि मग असे मंत्रीपद जर आमच्याकडून कोणी हिसकावून घेत असेल म्हणजे प्रत्यक्षपणे घेत असेल किंवा अप्रत्यक्षपणे घेत असेल परंतु आम्ही बाबासाहेबांचा जो काही जयघोष आहे, बाबासाहेबांचा जो काही नारा आहे जय भीम म्हणण्याचा, हा आम्ही सोडणार नाही. आणि तो त्यांनी सोडलेलाही नाहीये. मित्रांनो, हे जर बघितलं तर 1999, 2003, 2004, 2009 आत्ता नितीन राऊत आत्ता सुद्धा ऊर्जा मंत्री म्हणून ते काम करत होते आणि ऊर्जा मंत्री म्हणून त्यांचा खूप मोठा नावलौकिक झालेला आहे. पण त्यांनी जय भीमचा नारा सोडलाय का? बिलकुल नाहीये. आणि लोकांना म्हणजे विरोधी पक्ष हे दाखवण्याचा जरी प्रयत्न करत असेल की काँग्रेस कसं चुकीचं आहे, काँग्रेस कशी जातीयवादी आहे, तर हे जातीयवादी आहेत नाहीत हे लोकांनी ठरवायचंय की काँग्रेसची जी भूमिका आहे ती बदलत चाललेली आहे. जी भूमिका अगोदर होती ती भूमिका आता बदलत जाते.
जर 1999-2003 मध्ये हे घडलं असेल की जय भीम म्हणल्यामुळे यांचं मंत्रिपद गेलं असेल, तर काँग्रेसचे आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे हे जय भीमचा माणूस आहे. म्हणजे काँग्रेसची भूमिका सुद्धा बदलत चालली आहे. जी भूमिका सुरुवातीला होती ती आज नाहीये. आता मग काही लोक याच्यावर हेही म्हणतील की तुम्ही कसं असं म्हणताय, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे. मित्रांनो, अगदी बरोबर आहे. बाबासाहेबां ज्यावेळेस काँग्रेसमध्ये काम करत होते किंवा बाबासाहेबांची चळवळ ज्यावेळेस चालू होती त्यांना तो अनुभव आलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हणलं काँग्रेस हे जळतं घर आहे. अगदी बरोबर आहे ना. परंतु मित्रांनो, बाबासाहेबांनी ज्या मंडळींचा, ज्या व्यक्तींचा, ज्या समाजाचा उद्धार केलाय ती व्यक्ती बाबासाहेबांच्या प्रती अभिवादन करण्यासाठी किंवा बाबासाहेबांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी जय भीम असं म्हणतायत. आणि जय भीमची सुरुवात कधी झाली आहे तर जय भीमची सुरुवात 1935 ला एक व्यक्ती आहे बाबासाहेबांचा अनुयायी, त्याचं नाव बाबू हरदास किंवा त्यांना असंही म्हटलं जातं बाबू एलेन हरदास यांनी जय भीमची सुरुवात 1935 ला केली. आणि तिथून पुढे हा जय भीमचा नारा म्हणजे बाबासाहेबांची चळवळ चालू असताना, बाबासाहेब हयात असतानाच हा जय भीमचा नारा चालू झाला. आणि तो 4-5 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये असणारी माणसं, बाबासाहेबांच्या प्रती आदर असणारी माणसं, बाबासाहेबांना आदरस्थानी मानणारी माणसं किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे माणसांमध्ये अभिवादन एकमेकाला करण्यासाठी जय भीमचा नारा देऊ लागले. आणि स्वतः बाबासाहेब 20 डिसेंबर 1939 नंतर त्यांच्या पत्रावरच जय भीम लिहायला चालू केलं. याचा अर्थ स्वतः बाबासाहेबांच्या बद्दल हा जयघोष चालू आणि स्वतः बाबासाहेब सुद्धा तसंच म्हणायला लागले. मित्रांनो, असं या चळवळीमध्ये हा जय भीमचा नारा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला. आणि का होऊ नये, एका तळागाळातल्या लोकांना बाबासाहेबांनी वर आणलं, माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार दिला. माणसाच्या पंक्तीला माणूस आणून, जनावरा जशी वागणूक होती अशा लोकांना माणसाच्या पंक्तीत आणून बसवलं, त्यांचे हक्क अधिकार दिले. म्हणून तर जय भीमचा नारा एवढा बुलंद झाला. आणि मग कोणताही पक्ष असेल त्या पक्षामध्ये बाबासाहेबांप्रती आदर असलेली, बाबासाहेबांप्रती अभिमान असलेली माणसं जर त्या ठिकाणी जात असतील तर ती स्वाभिमानाने बाबासाहेबांचा जयघोषच म्हणणार आहे. जय म्हणजे काय, विजय असो. आणि भीम हे बाबासाहेबांचं नावच आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असंच हे म्हटलं जाते. आणि तो म्हणणं हे ते त्यांचं कर्तव्य समजतायत. तो त्या बाबासाहेबांप्रती असलेला त्यांच्या मनामध्ये आदर भाव तो दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं जर दोन मंडळी एकमेकाला भेटली तर एकमेकाला अभिवादन करण्यासाठी कोणी जय भीम म्हणेल, कोणी रामराम म्हणेल, कोणी खुदा हाफिज म्हणेल, कोणी नमस्कार म्हणेल, ज्याला जे आवडेल ते म्हणेल. परंतु मंत्री जरी आम्ही त्या पक्षामध्ये असलो, म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये जरी असलो आणि काँग्रेस पक्षाची भूमिका जर कालची, म्हणजेच काँग्रेस पक्षाचे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत विलासराव देशमुख, यांना आवडलं नसेल म्हणून त्यांनी माझं मंत्रिपद जरी घालवलं असेल तरी आम्ही मंत्रिपद गेलं किंवा मंत्रिपद जातंय म्हणून जय भीम म्हणणं मी सोडलेलं नाहीये, हे नितीन राऊतांना सांगायचंय. आणि काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा काळाच्या नुसार बदलत चालली हे सुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत मला असं वाटतंय. आणि ज्या ठिकाणी ते बोलतायत तो सर्व आंबेडकरी विचारधारा मानणारा समूह असला पाहिजे. आणि त्या आंबेडकरी समूहाला बोलत असताना किंवा त्यांच्या समोर आपले विचार मांडत असताना डॉक्टर नितीन राऊतांनी असं म्हटलंय की आम्ही ज्या पक्षामध्ये आहे त्या आमच्या पक्षाची विचारधारा आहे, त्या पक्षामध्ये आम्ही काम करतोय, परंतु आम्ही आंबेडकरांच्या विचारधारा किंवा आंबेडकरांचा जयघोष सोडलेला नाही. त्यासाठी एक वेळा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मंत्रिपद गेलं तरी चालेल, परंतु आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी राहून आम्ही जय भीमचा घोष करतोय, जय भीमचा नारा बुलंद करतोय. आणि आता जर मित्रांनो मी मागच म्हटल्याप्रमाणे की आता तर काँग्रेस पक्षाची ही भूमिका बदललेली आहे.
परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकावर कटाक्ष राखून असतात आणि कुठलीच संधी सोडत नाहीत, कारण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची. तुम्हाला माहीतच आहे की काँग्रेस पक्ष हा गांधी घराण्याने बांधलेला आहे, की काँग्रेस पक्ष हा गांधी घराण्याचाच आहे, त्याच्यामध्ये कोणी अध्यक्ष दुसरा होऊच शकत नाही, अशी बीजेपीची विचारधारा होती. आणि आज जर बघितलं तर त्याच काँग्रेस पक्षाची विचारधारा बदलते असं म्हणावं लागेल. आणि आज राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे म्हणून मल्लिकार्जुन खरगे हा SC कॅटेगरीचा किंवा जय भीमचा कट्टर माणूस आज काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ही सुद्धा भूमिका आहे. आणि मग मला असं वाटतं की या देशामध्ये, भारत देशामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारत देश आणि धर्मीय आहे. भारत देश सर्व धर्मांना मानणारा आहे, सर्व धर्म समभाव मानणारा हा भारत देश आहे. आणि त्यामध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी एकमेकांचा जर आदर करायचा असेल, ज्याला जे आवडेल त्याला ते अभिवादन करण्यासाठी ते जर म्हटलं तर सर्वात योग्य आहे. मला असं वाटतं एखाद्याला जय भीम म्हणणं आवडत नसेल, त्याची विचारधारा अजून तिथपर्यंत पोहोचली नसेल, किंवा आंबेडकरांची जी विचारधारा आहे, जय भीम हे काय आहे हे जर त्याला कळलंच नसेल तर ते सोडून दिलेलं चालेल, ते बाजूला सोडलेलं चालेल. ज्याला जे कळतंय, त्याला जे पाहिजे किंवा ज्याला जे आवडतं त्याला अभिवादन करण्यासाठी किंवा त्याला चांगलं वाटावं, एकमेकांचं हस्तांदोलन करण्यासाठी आपण जे शब्द वापरतो ते एकमेकाला रुजतील, एकमेकाला आदर देतील असे शब्द वापरायला काय हरकत आहे. काही लोकांना राम राम म्हटलं तर बरं वाटतं, काही लोकांना नमस्कार म्हटलं बरं वाटतं, काही लोकांना जय भीम म्हटलं बरं वाटतं. मग ज्याला जे आवडेल ते म्हणणं आणि एकमेकांना अभिवादन करणं यासारखी दुसरी मोठी गोष्ट कोणती आहे. आणि जात धर्म पंथ हे बाजूला राहतील, परंतु माणसपण जपणं किंवा माणुसकीचा धर्म जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हेच शिकवून आपल्याला संविधान सुद्धा देते. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी नितीन राऊतांनी जे काही सांगितलंय ते त्या ठिकाणी असलेल्या आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही मंत्रीपद हे प्रत्यक्ष ठोकरू शकतो, पण बाबासाहेब जे आहे किंवा बाबासाहेबांचा जो जय भीमचा नारा आहे, बाबासाहेबांचा जो विजय घोष करण्याचा जो नारा आहे ते आम्ही सोडू शकत नाही, मग आमचा पक्ष कोणताही असेल. आणि मग हे वातावरण निवडणुकीचं आहे. 20 नोव्हेंबर म्हणजे बुधवारी 20 नोव्हेंबरला वोटिंग आहे, मतदान आहे. आणि रविवारी 17 तारखेला या कार्यक्रमात ते असं म्हणतायत, याचा अर्थ काहीही झालं तरी काँग्रेस पक्षाची विचारधारा बदलतीये. मागे असं झालं, परंतु आत्ता जर बघितलं तर आम्ही बदलत पुढे जातोय. आणि आम्ही त्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी आम्ही काँग्रेस पक्षामध्ये असणारी मंडळी आम्ही आमच्या ठाम भूमिकेवर आहोत. मग ते मंत्रीपद मिळेल न मिळेल याची आम्ही पर्वा करत नाही. आम्ही ठामपणे बाबासाहेबांचा जयघोष करतोय, हेच तेथील जनतेला ठासून सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि पुन्हा काँग्रेस पक्षाची विचारधारा, जी बदलती विचारधारा आहे, ही कशी बदलत चालली हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं एवढाच त्यातून अर्थ घेतला पाहिजे. आणि त्यांनी जे काही म्हटलंय ते नितीन राऊतांनी तेथील लोकांना संबोधित करण्यासाठी, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही जय भीमचा नारा आहे, हा जय भीमचा नारा कोणत्याही मंत्रिपदापेक्षा खूप मोठा आहे असं त्यांना त्यातून दाखवायचंय. राहिली महत्वाची गोष्ट, जर बाबासाहेब आंबेडकर चे नातू जे आहेत ते तर आपल्याला सतत सांगताना म्हणतायत, ऐकलं असेल तुम्ही की या भारत देशामध्ये असलेल्या ज्या काही पदव्या आहेत किंवा जे मंत्री खाती असतील तुमची, ही सगळी मंत्रीपद ही एक बाबासाहेबांचा नातू यापेक्षा मोठी नाहीत, असं बाळासाहेब आंबेडकर तर आपल्याला सतत सांगतायत. जी काही माझ्या आजोबांच्या नावाने जी काही वलय आहे, ती वलय पॉलिटिकल सत्तेपेक्षा फार कमी आहे. बरोबर. आणि मित्रांनो, ते खरं आहे. म्हणून काही जरी झालं तरी मंत्रिपदापेक्षा मोठा जय भीमचा नारा आहे, असंच नितीन राऊतांना सांगायचंय का? तुम्हाला काय वाटतंय?
तुम्हाला जर असं वाटत असेल की नितीन राऊत म्हणतायत ते अगदी बरोबर आहे, तर मित्रांनो हे कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला नक्की विसरू नका. आज एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.